चला फिल्डिंग लावून घ्या प्लेयर्स. आई भवानी ट्रॉफी हाऊस फिल्डिंग लावायची आहे. प्लेयर्स 2 बॅटर पाठवायचे आहेत. चलाडी या स्पर्धेसाठी खास बदलापूर वरून मुख्य आकर्षण म्हणून अजित निकम सर 1 to go यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि ते सुद्धा या स्पर्धेत आपल्याला येणारे 2 दिवस रिझवणार आहेत आपल्या अंपायरिंगच्या माध्यमातून. सो वेलकम अजित सर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन व वसई विरार बॉक्स प्रीमियर लीग म्हणजेच VPL सीझन 6 च्या माध्यमातून. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा काही ना काहीतरी नवीन काढण्याचा प्रयत्न आणि यावर्षी स्क्रीन इथे लावली गेली आहे आणि या स्क्रीनवरती तुम्हाला सर्व डिसिजन जे आहेत, जे रिव्ह्यू मध्ये डिसिजन येणार आहेत ते सर्व लाईव्ह दाखवले जातील. कोणत्याही प्रकारची शंका कोणाच्या मध्ये येण्याचं कारण नाही, कारण पूर्ण ट्रान्सपरन्सी या स्पर्धेमध्ये ठेवण्यात येणार आहे. सो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. सर्वप्रथम गणाऱ्याला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे येथे आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. आणि ते स्वागत झालंय दुसऱ्या चेंडूवरती सौरभ वावळच्या बॅटमधून करारा प्रहार. VPL चौकार 4 धाबा. अंकित शाह ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू यावेळेला करंगवली त्या ठिकाणी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. कोणती संधी नाही चेंडूला अडवण्याची. चेंडू सीमारेखा पार. चौकार. दोन चेंडू शिल्लक आहे तर पुन्हा एकदा यावेळेला पॅडल स्वीप काढण्याचा प्रयत्न. तिथे एक क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता आणि चेंडू फरार होतोय. सीमारेखा पार. वन्स अगेन वन मोर वन अनदर बाउंड्री. VPL चौकार. थँक्यू. सर्कल आहे आणि सर्कल मध्ये पहिली मॅच अशी आहे आणि या पहिल्या मॅच मध्ये समजण्यासाठी खूप सारा वेळ घेतला जाईल, परंतु येणाऱ्या संघांसाठी निर्देशन असणार आहेत. किती धावा मोठ्या, किती छोट्या,
किती धाबांचा पाठलाग होऊ शकतो, कितीचा नाही. अनिल बेनबन्सी पुन्हा एकदा तिथून चेंडू चिरून निघून गेलाय. थर्ड मॅन सी मारेगा पार. VPL चौकार, 4 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धाबा धावपलकावरती टीम प्लेयर्स या संघाच्या. डीजे थँक्यू. टायमर लागलाय. याचा अर्थ असा, तो टायमर कोणत्याही प्रकारे थांबणार नाही. एखादी एमर्जन्सी आली तर 20 मिनिटांचा अवधी एका इनिंगसाठी दिला गेलाय आणि त्याच्यामध्ये तुमचे 4-5 षटकं कंपल्सरी कंप्लीट होणं गरजेची. जर नाही झालीत तर एक खेळाडू तुम्हाला मैदानाबाहेर पाठवावा लागेल. 10 खेळाडूंमध्ये तुम्हाला खेळावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती एकदा साखल थोडे प्लेयर यावेळेला गोलंदाजीसाठी आलेत. खूप मोठी आशा आहे त्यांच्याकडून, खूप मोठी अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेला कशा प्रकारे ते सामोरे जात आहेत. यावेळेला चेंडू निघून गेलाय. मनीष इंदरकरच्या जवळून चेंडू सीमारेखा पार. फरार. VPL चौकार, 4 धाबा. थँक्यू. हा नाद आहे क्रिकेटचा, हा नाद आहे VPLचा, हा नाद आहे या वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला फाईन लेग सीमारेखा पार. अजून एक चौकार. चौकारांची आतिषबाजी. थँक्यू. लगातार सी फॉर्मॅटचं क्रिकेट खेळत असताना अचानक सर्कल स्पर्धा ज्यावेळेला येते त्यावेळेला जी तारांबळ उडते, ती तारांबळ आता क्षेत्ररक्षणाची आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणात बदल केला गेलाय. विनायक भोईरला बॉर्डर लाईनवरती तैनात केलंय. यष्टरक्षकच्या भूमिकेमध्ये अनिल बेनबन्सीला आणलं गेलंय आणि असं असताना विघ्नेशचा हा चेंडू उजव्या स्टिच्या जास्त बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळतायत. वाईडच्या दिशेने एक धाव धापलकामध्ये ऍड होईल. ड्राईव्ह इनटू द गॅप. व्हॉट अ शॉट. अफलातून कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेखा पार. VPL चौकार. खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे. आई भवानी ट्रॉफी हाऊसला ज्या प्रकारची तोडफोड मैदानाच्या आतमध्ये होते. सिद्धांत वारंग बॅक इन फॉर्म पाहायला मिळतोय आणि बॅटिंग ऑर्डर जर प्लेयरची पाहिली तर खूप मोठी आहे. वन टू गो. लेग फ्लिक. करण गवळी त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावपलकावरती येतो. व्हॉट अ स्टार्ट. थँक्यू. बॉलरचं नाव सांगायचं आहे. चला शशी आलाय गोलंदाजी मार्कवरती. मॅन फ्रॉम गास कोपरी. आणि शशी पाहूयात कशा प्रकारचे चेंडू आता ऑन साईडला. हो, कोणतीही संधी नाही. परेश दैवावकर असून सुद्धा चेंडू सीमारेखा पार. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला अफलातून चौकार, 4 धाबा. शानदार दृश्य. VPL म्हटलं की वेगळा थाट असतो. VPL म्हटलं की वेगळा उत्साह असतो. आणि इथे काय घडलंय. चेंडू हातामध्ये होता. विघ्नेशच्या धावणं रिस्की होतं, माहित होतं सौरभला, परंतु सिद्धांतने कॉल दिला होता आणि अखेरकार चेंडू गॅदर करण्यामध्ये चुकी झाली शशीकडून. एकदा धावून कंप्लीट झाली आहे. 39 धावा. त्यानंतर समोरच्या दिशेने सिद्धांतच्या बॅटमधून अजून एक जबरदस्त प्रहार. कडक शॉट. थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडू 30 धावांची वैयक्तिक खेळी सिद्धांत वारंगची. व्हॉट अ बॅटिंग. काय जबरदस्त फलंदाजीचा नजारा पेश केलाय सिद्धांत वारंगने. हॉटसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय करणच्या माध्यमातून.
पहा स्क्रीनवरती कशा प्रकारचे दृश्य हे गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी अमया स्पोर्ट्स अकॅडमीचं हे मैदान आणि या मैदानावरती मैदानाच्या चारी बाजूने जी असलेली सुंदर अफलातून अशी आउटफील्ड आणि खेळपट्टी जर आपण पाहिली तर अगदी फलंदाजीसाठी पोषक आणि अशा ठिकाणी इथे धावांचा वर्षाव होतोय आणि सिंगलने आता स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट सिंगल कोणती धाव नाही 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धाबा धावपलकावरती टीम प्लेयर्स या संघाच्या थँक्यू डीजे चौथं षटक घेऊन येतात करण गवळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न बैठक शॉट प्रॉपर हातामध्ये चेंडू आलेला नाहीये तो परत एक धाव धावून कंप्लीट गेली जाते स्ट्राइक हिटवरती आता सिद्धांत बारंग येतील प्रचंड क्षमता या खेळाडूमध्ये सुद्धा मोठ्या फटक्या मारल्या यावेळेला शेवटच्या क्षणाला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर डायरेक्टली जातोय त्यामुळे सिद्धांत वारंगला माघारी परतावा लागेल पहिला हादरा टीम प्लेयर्सला सिद्धांत वारंगच्या रूपाने थँक्यू डीजे 31 धावांची वैयक्तिक खेळी सिद्धांत बारंगने केली आहे जोरदार टाळ्या सिद्धांतसाठी जबरदस्त बॅटिंग आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सौरभ विश्वकर्मा मैदानाच्या दिशेने जातोय ही पहिली मॅच आणि पहिल्या मॅचला आपल्या नावावरती करण्यासाठी अटॅकिंग खेळ पहिल्या इनिंग मध्ये दाखवलाय म्हणजेच अजूनही पहिली इनिंग मार्गस्थ असताना टीम प्लेयर्सने चांगला स्टार्ट ॲज अ कॅप्टन ॲज अ आयकॉन म्हणून त्या खेळाडूने करून दिलाय बॅकफुटर जाऊन सौरभने हा चेंडू खेळलाय जरूर चांगली फिल्डिंग कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली मनीष कडून चेंडू अडवल्यानंतर एकदा धावून कंप्लीट होती आणि आता मात्र गोल्डी कशा प्रकारे या जबाबदारीला आपल्या खांद्यावरती घेतोय हे पाहणं रोचक ठरणार आहे VPL सीझन 6 आपण पाहतात आता पहिला दिवस आहे VPLचा आणि पहिल्या दिवसामधील पहिली मॅच धावचीची संधी पंचांकडे अपील नॉट आउटचा इशारा करण समोर सौरभ एका वेगवान गतीने पुढे जाणारा धावपलकाला कुठे ना कुठे रोख लागला गेला धावचीची संधी आहे गडी बाद होईल का पंचाने तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलंय काय इथे गडी बाद असेल की नाही चिंतेचं वातावरण डगआउट मध्ये आणि सेलिब्रेशन केलं जाते फील्ड मध्ये तैनात असणाऱ्या सर्व क्षेत्ररक्षकांकडून याचा जर असा की इथे ते त्यांच्यासाठी ते चित्र क्लिअर आहे पाहूयात क्लिअर ट्रान्सपरन्सी अशी काच ज्या काचेमधून आरपार सगळ्या गोष्टी दिसतात आणि अशा प्रकारच्या या स्क्रीनवरती हा डिसिजन दाखवला जाणार आहे पुन्हा एकदा दाखवायचं आहे पहा कशा प्रकारे चेंडू गॅदर केला गेला आणि त्यानंतर फेकी झाली तेव्हा स्टंपला कधी चेंडू लागला किंवा बॅट कधी आले नॉट आउट चा इशारा पंचांकडून आलाय लास्ट बॉल 1 to go करण गवळी समोर गोल्डी आहे मोठा फटका ऑन यावेळेला काय केलं रिव्हर्स शॉट आहे रिव्हर्स स्वीप चेंडू निघून गेलाय स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू सीमारेखा पार चौकार .52 52 धावा धावपलकावरती आहेत 50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न होता अजून एक षटक बाकी आहे आणि 4 षटकापर्यंत 52 पर्यंत जाण्याचा कारनामा केलाय टीम प्लेयर्सने शेवटच्या अंतिम षटक हाताळण्यासाठी विघ्नेश साखळतोडे स्वतः येत आहेत आणि जो काही रोख लगावला होता त्याच्यावरती शेवटच्या चेंडूवरती येणारा चौकार हा कुठे ना कुठे विरझण टाकणारा होता आणि त्यानंतर आता शेवटच्या षटकाची सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवरती सौरभने एका धावेने या षटकाची सुरुवात केली आहे दोन्ही सौरभ एका बाजूला विश्वकर्मा आहे दुसऱ्या बाजूला गोल्डी हो करणच्या 2 पायामधून
थँक्यू थँक्यू डिजे. चौकार आलाय 4 धावा आणि 4 धावा येत असताना धावपलक वेगानं वाढतंय आणि मान्यवरांचं आगमन सुद्धा मंचाच्या दिशेने होणार आहे. आदरणीय सन्माननीय आदरणीय सन्माननीय नगरसेवक हार्दिकजी राऊत सर यांचं शुभ आगमन मंचाच्या दिशेने होताना पाहायला मिळत आहे. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन, वसई विरार प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून VPL 6च्या माध्यमातून आपणास विनंती आहे, आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन विराजमान व्हा. आगतम स्वागतम सुस्वागतम. हार्दिकजी राऊत सर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या VPL सीझन 6 साठी आपली भेट देत असताना आपल्या मंचावरती येऊन विराजमान झालेले आहेत. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. पॅडल स्वीप, अतिशय चांगला फटका ऋतिक उपाध्यायच्या बॅटमधून सीमारेखा पार, चौकार. रिव्हर्स खेळायचं होतं चेंडूला, प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. सिंगल धाव धावून पूर्ण केलं जाईल. 1 धाव येते. यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला, कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव मिळेल आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 64. 65चं टार्गेट ठेवलं गेलंय टीम आई भवानी ट्रॉफी हाऊस या संघासमोर टीम प्लेयरच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल होमसाई एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या समोर असणारे एसराज वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार आपण येऊन थांबायचं स्टेज समोर, त्या अगोदर सन्मान केला जाणार आहे मुख्य मंचावरती. तर मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल मंचावरती उपस्थित रणजितदादा पाटील यांना की आपण सन्मानित करायचंय. अमय क्लासिक क्लब संचालिका, महाराष्ट्र राज्य खो खो संघटना उपाध्यक्षा ग्रीष्मा पाटील पोटे मॅडम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. सल्लागार रणजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केलेला हा सन्मान. धन्यवाद मॅडम, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती दाखवली. त्याचबरोबरीनं अमय क्लासिक क्लबच्या वतीनं दिलेलं योगदान खूप आमच्यासाठी बहुमूल्य आहे, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्यानंतर पुढील सन्मान केला जातोय. मी विनंती कर ऋषीदादा देसाई यांना, नगरसेवक हार्दिक राऊत सर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. सल्लागार ऋषीदादा देसाई यांच्या शुभ हस्ते हार्दिकजी राऊत सर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. दरवर्षी या स्पर्धेला न चुकता ज्यांची उपस्थिती लाभत असते असे हार्दिक राऊत सर या ठिकाणी उपस्थित झालेत. धन्यवाद सर, आपल्या सुद्धा मनापासून आभार. चला बोथ ऑफ कॅप्टन प्लीज टॉस साठी या. एसराज वॉरियर्स कॅप्टन आणि इकडे यायचं, इथे पुढून ये. मी विनंती करेन हार्दिक राऊत सर यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचे. नाणेफेकीचा कौल केला जाईल नगरसेवक आदरणीय हार्दिक राऊत सर यांच्या शुभ हस्ते.
टेल इज द कॉल, हेड इट इज. थँक्यू सर. क्या लॉजिक आहे, क्या बात आहे. सरांना विनंती करेल की आपण स्थानपन्न व्हायचं आहे. जतीन टॉस जिंकलाय, जावेद थांबायचं आहे. जतीन टॉस जिंकला, काय निर्णय असेल? फिल्डिंग. कशा प्रकारची उत्कंठा आहे आणि कशा प्रकारची तयारी आहे ओमसा एंटरप्राइजेस गुरुदत्तची? आहे तयारी, साहेबाच्या मॅचपासून कंटिन्यू चालूच आहे. आता बघू, बाकीच्या प्लेयरची पण चालूच आहे. बाकी स्पर्धा आणि व्हीपीएल याच्यामध्ये काय तुला फरक वाटतो? व्हीपीएल ला येत असताना कसं वाटतं आणि आयोजन कसं वाटतंय? आयोजनाबद्दल म्हणजे चांगलंच असते नेहमीसारखंच. आता मी पण बऱ्याच दिवसात खेळणार आहे, ते बघू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. जावेद, टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असता? फिल्डिंग घेतली असती, आता बॅटिंग करायची आहे. एसराज वॉरियर्स हा संघ घेऊन खेळत आहात, कॅप्टन आहात, पहिल्या सीझनपासून खेळतात. तर एकंदरीत व्हीपीएल आतापर्यंत 5 बघितल्यात. या 6व्या व्हीपीएलसाठी येत असताना कशा प्रकारची तयारी आहे आणि या व्हीपीएलबद्दल जी काही आपण मेहनत केली आहे किंवा असोसिएशन मेंबर्सकडून जो काही या स्पर्धेला आयोजित करत असताना जो काही मेहनतीचा ग्राफ राहिला, तर त्याबद्दल काय सांगाल? प्रत्येक वर्षी टुर्नामेंट चांगली होते आणि यावर्षी बी त्याच्यापेक्षा चांगली होणार. आणि टीमचं सांगितलं तर टॉप 8, टॉप 4 आणि टॉप 2 या चांगलं खेळून त्याच्यामध्ये आले तर चांगलंच गोष्ट आहे आणि त्याची तयारी पण केली आहे. आता बघू. ऑल द बेस्ट ओमसा एंटरप्राइजेस, गुरुदत्त. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तर न्यूज फ्रॉम द सेंटर, टॉस जिंकलाय टीम ओमसा एंटरप्राइजेस गुरुदत्त मनोल पाडाणे आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एसराज वॉरियर्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. हा हाल आहे पुढच्या मॅचचा, परंतु त्या अगोदर या मॅचकडे जाणार ज्या ठिकाणी 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. विशाल पाटील बाद झालेत. टेनिस क्रिकेट विश्वामधील एका मोठ्या साईटमध्ये काल विशाल पाटील खेळताना दिसला होता, मुंबई सम्राट NB अवधमध्ये. आणि आज आई भवानी ट्रॉफीज या संघाचा ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन आणि आता आई भवानी ट्रॉफीसाठी खेळत असताना बाद झालाय. पहिल्या विकेटचं पतन झाल्याने पहिले षटक अतिशय शानदार रीतीने हाताळत असताना किशोरदादा पाटील, क्या बात आहे. ही कमिटमेंट आहे. ज्यावेळेला किशोरदादा पाटील यांना घेतलं गेलं तर समोरच्या दिशेने अडवलं गेलं. चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. सर्कलचं क्रिकेट आहे. ज्यांनी जास्त सराव केलाय त्यांना जास्त चांगला खेळ करता येईल. ज्याने कमी सराव केलाय त्यांना फक्त थोडीशी जास्त मेहनत करायची आहे. कॉम्बिनेशन लवकरात लवकर जुळून आणायचं आहे आणि या सर्व गोष्टींवरती मात करत जो संघ पुढे येईल तो मात्र इथे जिंकणार आहे. पहिल्या मॅचमध्ये कोणता संघ जिंकेल काय? या समोरच्या दिशेने करण गवळीच्या बॅटमधून क्रॅकिंग स्ट्रोक, VPL चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. मी विनंती करेल सरांना की आपण 2 शब्द संबोधित करायचे या VPL बद्दल. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL सीझन 6 2023-24 इथे उपस्थित आमची सर्वांची दिदी म्हणजे ग्रीष्मा पोटे पाटील, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन उपाध्यक्ष तथा VPLचे सर्व पदाधिकारी, अमेय क्लासिक क्लबचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना ह्या कार्यक्रमाला
आलेल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जे संघ इथे खेळणार आहेत त्या प्रत्येक संघाच्या खेळाडूंना मी दोनच शब्द सांगेन का तुम्ही ह्या स्पर्धेत भाग घेतलाय त्यामुळे कोण ना कोणतरी विजेता होणार आहे. भाग घेणं महत्त्वाचं आहे, विजेता होणं हे काय एवढं महत्त्वाचं नाही. पार्टिसिपेशन इज मस्ट. तुमच्या सगळ्यांमध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. त्या स्पोर्ट्समन स्पिरिटमुळे एक चांगला माणूस घडतो आणि चांगला माणूस घडण्यासाठी एक चांगला खेळाडू असणं आवश्यक आहे. इथे उपस्थितांना मी एक विनंती करीन की आज आपल्या यंगस्टर ट्रस्ट अध्यक्ष लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या वतीने आपण मिसळ महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. विरार पश्चिमेला जुनी उत्कर्ष शाळा, तर सर्व खेळाडू तसेच क्रीडा रसिकांनी ह्या मिसळ महोत्सवाचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे. उद्याला जी फायनल असणार आहे नक्की मी त्या फायनलला उपस्थित राहून पूर्ण मॅचचा आनंद घेणार आहे. तर मी आयोजकांना आणि सर्व इकडच्या खेळाडूंना शुभेच्छा देतो. मला आणि ग्रीष्माला जे बोलवलं आणि मान सन्मान दिला त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचा सर्वांचा आभारी. माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर आणि बोईसरचे आमचे आमदार राजेशजी पाटील या सर्वांतर्फे ह्या सीझन 6ला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, थँक्यू सर. आपण दिलेले 2 शब्द मनोगत आणि ते संबोधन अतिशय आमच्यासाठी बहुमूल्य आहे. धन्यवाद. आपण संबोधित केल्याबद्दल आपलं मनापासून आभार. वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाला त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच. तर मिसळ महोत्सव सुद्धा आहे, त्याला सुद्धा आपण भेट द्या. जुनी उत्कर्ष शाळा विरार पश्चिम इथे. आणि सर्वात मोठी गोष्ट इथे सांगितली गेली, प्रत्येक क्षेत्रामधील एक चांगला खेळाडू, एक चांगला स्पोर्ट्समन बनला की तो चांगला खेळाडू बनतो. मग तो खेळ कोणताही असो. षडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता. हो, फेकी सुद्धा झाली आहे, परंतु तोपर्यंत एकदा मला वाटतं धावून कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण चारुदत्त पाटील त्या ठिकाणी होते कदाचित, आणि येस त्यानेच फील्ड केलाय फ्रॉम निर्मळ. 5 चेंडूच अजूनही खेळणं शिल्लक आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, चांगली फिल्डिंग. आयकॉन सुद्धा चमकतोय ॲज अ फिल्डर म्हणून. आस्किंग रन रेट काय सांगत होता आणि कशा प्रकारे धावा बनवल्या गेल्या याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 धावा धावपलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना करण पॅडल स्वीप ऑन साइडला, बेगानं फेकी, धावचीची संधी, पंचांकडे अपील, गडी बाद. करण गवळी हा तंबूच्या दिशेने जाताना मिळेल आणि मला वाटतं इथे रिव्ह्यू रेफर केलाय, रिव्ह्यू रेफर केला गेलाय. इथे आहे का ते सुद्धा पाहिलं जाणार आहे मुख्य स्क्रीनवरती. पहा कशा प्रकारे हा चेंडू स्टंपला लागला गेला आणि त्यानंतर पंचांनी सांगितले नॉट आउटचा इशारा. येस, फलंदाज नॉट आउट म्हणजे नाबाद राहील आणि करणला पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळेल. चांगलं टेलिकास्ट, चांगलं ब्रॉडकास्टिंग पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. थँक्यू सो मच नितेश पाटील अँड टीम. हो, त्यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा विघ्नेश साखलतोडेला खेळण्यासाठी अडचण निर्माण झाली आणि डॉट बॉल आलाय. विघ्नेश साखलतोडे VPL सीझन 3 आम्हाला आठवते, काय जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. त्याची चिलनसाठी ह्यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं आणि चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉप, सीमा रेखा पार, चौकार. तेरा चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने
गॅप मोठा होता आणि त्याचा फायदा उचलला. विघ्नेशच्या बॅटमधून तडाखेबंद प्रहार. VPL चौकार. व्हॉट अ शॉट. थँक्यू. चला अर्धा पल्ला पार झालाय. 12 मध्ये 32 ची गरज आहे. आणि असं असताना सौरभ विश्वकर्मा गोलंदाजी मार्क वरती, समोर करण गवळी. हे जे दोन बॅटर आहेत, या दोन बॅटर मध्ये या 32 चा पाठलाग करण्याची क्षमता आहे. आणि असं असताना सौरभ वरती काय हल्लाबोल केला जातोय का. मागे चेंडू निघून गेला होता. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच वळतात आणि सांगतात येस इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होईल. मोठा फटका समोरच्या दिशेने पाहायला लागून निघून गेलाय. चांगली फिल्डिंग. फिल्डिंग चांगली. फेकी झाली. एकदा धावून पूर्ण केली. पाकपट्टी जाऊन खेळला गेला. इंटू द गॅप कव्हर मध्ये. अतिशय चांगला दर्जेदार शानदार बहादार चौकार. 4 धाबा. चौकार आल्यानंतर टाळ्या वाजतायत आणि वाजणं सुद्धा गरजेचे आहेत. यावेळेला महेश वावाळ त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली आणि सिंगल धाव तो धावून सुद्धा पडताना दिसते. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 7 धावा आल्या. क्या बात आहे. इम्प्रोवाइज केलेला स्ट्रोक अतिशय शानदार पद्धतीने फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये धुडकावून दिलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट अँड सो नाईस शॉट बाय द बॅटर करण गवळी. थँक्यू. इसी का नाम VPL आहे. VPL ला येताना यासारख्या पटक्यांना शोधून आणायचं असतं. खाली हात आलात तर मात्र काही हाती लागणार नाहीये. 44 4-4 44. ओहो अजून एक फटका. सो ब्युटिफुल स्ट्रोक. चौकार. 7-17. यहाँ पे है खतरा. देखते किसको है खतरा. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू अडवलाय आणि धावचीची संधी. पंच तिसऱ्या पंचांकडे येत आहेत. तिसऱ्या पंचाकडे येतात. पाहिलं जाणार आहे. आमचे 3 ऑफिशियल अंपायर या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजेच अंपायर अजित निकम सर, त्याचबरोबर त्यांच्या साथीने ॲज अंपायर म्हणून उभे असणारे दिलीप शर्मा आणि आमचे फैयाजी शेख सुद्धा यावेळेला ॲज अ ऑफिशियल म्हणून उभे आहेत. चला पंच निर्णय देतील. धावचित गडी बाद करण गवळी. बॅक टू दी डिपार्ट. मी म्हटलं होतं 17 आहे. खतरा होता. खतरा आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 48 धावांवरती धावफलक थांबलंय. आता 6 मध्ये 17 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग, चांगली झुंज दिली करण गवळीने. एक इम्प्रोवाइज केलेला स्ट्रोक अतिशय शानदार पद्धतीने प्रदर्शित केला. नवीन फलंदाज परेश दैबावकर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. सिद्धांत बारंग वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत आणि या
षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी होतीये हे पाहणं रोचक ठरणार आहे. 6 मध्ये 17 केल्या जातील का? ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय ऋतिकने, अतिशय चांगल्या रीतीने चेंडू निघून गेलाय. ओहो, बाक केलंय क्षेत्ररक्षकाने, त्यामुळे एकच धाव त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 6 मध्ये 17ची इक्वेशन आल्यानंतर आम्हाला सामना आठवतो पालघर वर्सेस विरार. ऋषी दादा देसाई लगातार 3 चौकार, होश उड गए थे, तो सुद्धा सी फॉर्मॅट मध्ये. आणि इथं तर सर्कल आहे त्यामुळे होऊ शकतात. पाहूयात काय घडतंय. 5 मध्ये 16 आहे. बॅटची एज, हो चेंडू समोर स्वतःच्या फॉलोतर मध्ये. आता 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारायचे. सिद्धांत वर्सेस विघ्नेश. विघ्नेश है तो मुमकिन है. काय विघ्नेश ते हा कारनामा करून दाखवेल का? पहिला नाही आला. शुभम त्या ठिकाणी होते, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि एकदा डाऊन कंप्लीट. सिंगल धाव येते, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आणि आता मात्र औपचारिकतेच्या दिशेने हा सामना जातोय. यानंतर होणारी मॅच ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा संघ आणि त्यांच्या समोर रिव्हर्सचा अटॅक, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. आणि त्यांच्या समोर एसराज वॉरियर्स हा संघ खेळणार आहे. तर दोन्ही संघांना विनंती आहे की आपण जे काही मैदानाच्या आतले नियम आहेत आणि जे काही नियम आहेत मैदानाच्या आतले ते नियम आपण पंचांकडून समजून घ्यायचे आहेत. मैदानाबाहेरच्या नियमांबद्दल मी सांगेल. डगआउटमध्ये फक्त तुमचे 13 खेळाडू जे तुमच्या जर्सीमध्ये तेच बसतील, त्या व्यतिरिक्त कोणी येणार नाही. आणि 20 मिनिटांमध्ये जर का इनिंग नाही संपली तर मात्र एक खेळाडू हा मैदानाबाहेर जाईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम प्लेयर्सने. पहिला विजय प्लेयर्सच्या खात्यामध्ये आलाय आणि पराभवाला सामोरं जावं लागतं. आई भवानी ट्रॉफी हाऊस या संघाला. हार्ड लक टीम, परंतु पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता झालेला मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे सिद्धांत वारंग.